बुधवारी उपवास प्रार्थनेमध्ये आपण सहभाग होतं. देवाला नेहमी आपण आहे ना धन्यवाद करत आणि उपवास प्रार्थनेमध्ये पण तुम्ही सहभाग होत असताना देवाला धन्यवाद. तुम्ही सर्वजण उपवास करून देवाचे धन्यवाद करत असल्याबद्दल तुम्ही उपवास पण कराल आणि तुम्ही सर्वजण प्रार्थना पण कराल. म्हणून देवाला धन्यवाद. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे एका गावात आहे ना एका कुटुंबात एक मुलगी होतं. त्यांना परमेश्वर दिलेलं संतान, एक मुलगी आणि एक मुलगा. परमेश्वराने त्या कुटुंबात परमेश्वर त्या दोघांना पण नवरा बायकोला पण आहे ना परमेश्वराने मुलगी दिलं. मुलगी त्यांना चांगलं शिक्षण दिलं आणि शिकवून त्यांनी परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे प्रत्येक आईवडिलाची कर्तव्य असतात की लग्न करावं. म्हणून त्या मुलीचं पण आहे ना आईवडील छान लग्न केलं. लग्न तर केलं, छान केलं आईवडिलाचं कर्तव्यानुसार. आणि आईवडील मुलीवर प्रेम आहे त्याप्रमाणे जे काही मुलीला द्यायचं ते सर्व देऊन आहे ना परमेश्वराने त्यांची सासरवाडी म्हणजे पाठवत असताना, नवऱ्यासोबत पाठवत असताना आपल्याला सर्वांना माहिती असतात की नवऱ्यासोबत पाठवत असताना ना सर्वजण रडतात. सर्वजण रडत असतात. म्हणजे लग्न झालं आणि संध्याकाळी नवऱ्यासोबत पाठवायला सर्वजण मिळून सर्वजण हातात देणं आणि रडणं, गळ्यात पडून आहे ना रडणं. मुलीला सर्वजण धैर्य पण आहे सांगत होतं सर्वजण. त्याप्रमाणे आई वडिलांनी ना मुलीला तर धैर्य दिलं आणि मुलीला म्हटलं चांगला राहा म्हणून. पण आई वडील एक पवित्र शास्त्र घेऊन आहे ना पवित्र शास्त्र घेऊन त्या मुलीचे हातात देऊन म्हटलं की आजपासून तुझ्या जीवनात तू नेहमी पवित्र शास्त्र वाचत राहा आणि हे पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रात असलेला परमेश्वर तुझ्या सोबत राहणार आहे, तुझ्या सोबत राहणार आहे म्हटल्यावर मुली पण लय रडलं आणि आई वडील पण आहे ना रडत रडत मुलीच्या हातात आहे ना पवित्र शास्त्र दिलं. पवित्र शास्त्रात दिल्यावर आहे ना आई वडील परत सांगायला त्यांना की तुला कुठलाही कष्ट असलं किंवा दुःख असलं किंवा तू आनंदात पण राहणं आणि सर्व विषयामध्ये आहे ना या पवित्र शास्त्रात असलेल्या ना सर्व वचन तुला सहाय्य करतात. आणि पवित्र शास्त्रामध्ये असलेलं सर्व वचन सहाय्य करताना परमेश्वर पण तुझ्या सोबत आहे ना राहणार आहे. एखादं तुला दुःख आल्यावर किंवा एखादं तुझ्या जीवनात तुला कष्ट आलं, एखादं तुला समस्या आलं तर तू कोणाकडं न जाता तू पवित्र शास्त्र उघडून त्या पवित्र शास्त्रात असलेल्या वचन तू जेव्हा वाचत असतो तुला त्या पवित्र शास्त्रात असलेला वचन आणि परमेश्वर तुला मार्ग दाखविणार आणि त्या मार्गामध्ये तू समजा ना तू चाललं तर आहे ना तेव्हा तुझ्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू त्या संकटातून पण परमेश्वर तुला सोडविणार आणि तुला आशीर्वादितच करणार आहे. हालेलुया. म्हणून आई वडिलांनी सर्व विषय त्या मुलीला सांगून आता नवऱ्यासोबत पाठवलं आणि पवित्र शास्त्र पण आता देऊन पाठवलं. मुली त्याच्या जीवनात म्हणजे बघा पवित्र शास्त्र मुलीला आई वडिलांनी का बरं दिलं. आज आपण आहे ना लग्न केल्यावर आई वडिलांनी ना अनेक गोष्टी देत असतात. आपण सोनं देतो, चांदी देत असतो किंवा सर्व वस्तू पण देतात. ओके, ते सर्व गोष्टी चांगलं आहे. पण त्याच्या जीवनात आहे ना एखादा दुःख झालं, एखादा समस्या आला किंवा कुटुंबात आहे ना कसं राहावं जेव्हा समजत नाही तेव्हा ना आपण आहे ना त्यांना व्यवस्थित मार्ग शिकवणं म्हणजे परमेश्वर म्हणतात की देवाच्या वचनानुसार. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन आहे ना जेव्हा आपण आहे ना पाहत असताना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे उत्पत्ती पुस्तक 18वा अध्याय आणि 12 वचन. तेव्हा सारा असून मनातल्या मनात म्हणाली मी जरड झाले आहे व माझा धनही वृद्ध झाला आहे तर मला आता हा सुखानुभव घडेल काय. म्हणजे जेव्हा सारा आणि अब्राम परमेश्वरांनी अब्रामाचं जेव्हा लग्न झालं सारा आणि अब्राम पण साराना अब्रामला म्हणजे साराच्या पतीला काय म्हणून म्हणाला त्याने
माझा धनी आहे. हालेलुया. म्हणजे पतीचं त्याने किती छान बोलायला, म्हणजे सारा स्पष्ट म्हणतात की पतीला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पतीला म्हणतात माझा धनी आहे. असं कोण म्हटलं आता इथं? सारा त्याच्या पतीला म्हणाला, म्हणजे अब्रामाला म्हणाला माझा धनी आहे. म्हणजे पती काय आहे? पत्नीला धनी आहे म्हणून स्पष्ट पवित्र शास्त्र शिकवतात आपल्याला. म्हणून जेव्हा ते आई वडिलाला समजलं की त्या मुलीला चांगला मार्ग, त्यांचं कुटुंब आशीर्वादित राहावं आणि त्यांचे कुटुंब आशीर्वादामध्ये राहण्यासाठी परमेश्वराची वचनाची त्या मुलीला गरज आहे, म्हणून आई वडिलांनी त्यांच्या हातात, त्या मुलीच्या हातात दिलं पवित्र शास्त्र. हालेलुया. जेव्हा सारा पण काय केलं? अब्रामाला धनी म्हणून म्हटलं, म्हणजे उद्या त्या आई वडिलाला एक आशा होतं की त्या माझं मुली पण त्याच्या पतीला याचप्रमाणे म्हणणार. हालेलुया. धनी सारखंच बघणार म्हणून. हालेलुया. परमेश्वराचे म्हणजे आजचं जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला स्पष्ट परमेश्वर म्हणतात संसार चांगला राहावं, म्हणजे संसारामध्ये सुख आणि समाधान राहावं म्हणलं तर संसार शेवटपर्यंत आशीर्वादित राहायला पाहिजे म्हणलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये आज पवित्र शास्त्राचं गरज आहे. आणि पवित्र शास्त्र जे कुटुंब वाचत असतात, जे पवित्र शास्त्र नवरा बायको ज्यांनी वाचतात, त्यांच्या कुटुंबात आणि नवरा बायकोमध्ये शांती आणि समाधान राहणार. परमेश्वराने लग्न केलं म्हणून इब्री पत्रामध्ये स्पष्ट म्हणतात लग्न सर्वस्वी मान्य असावे. म्हणजे लग्न पवित्र आहे, लग्न पवित्र आहे. परमेश्वराने लग्न केलं म्हणजे पवित्र राहण्यासाठी केलेलं आहे आणि एकत्र राहण्यासाठी केलं परमेश्वराने. मग लग्न शेवटपर्यंत एकत्र राहून आशीर्वादितच राहिलं पाहिजे. आज संसार कशाला मोडत असतात? आज संसार का बरं आहे 4 दिवसांनी संसार कशाला नष्ट होतात म्हणलं तर नवरा बायकोमध्ये फक्त परमेश्वरच राहिला पाहिजे. पण नवरा बायकोमध्ये तिसरा व्यक्ती आल्यावर ते संसार कधीही टिकणार नाही, कधी पण टिकणार नाही म्हणतात. म्हणून परमेश्वराची उद्देश काय म्हणलं तर नवरा बायकोमध्ये फक्त एकच व्यक्ती राहणार आहे, ते परमेश्वर. म्हणून परमेश्वरांनी जे जे वचन बोललेलं आहे परमेश्वर, ते वचनाचे पवित्र शास्त्र जेव्हा तुमच्या हातामध्ये राहिल्यावर, तुम्ही जेव्हा ते पवित्र शास्त्र तुम्ही वाचन केल्यावर, कारण परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आज उपवास प्रार्थनेमध्ये आपण देवाच्या कृपेमध्ये सहभाग होत. अनेक स्त्रीना त्यांच्या पतीसाठी प्रार्थना करायला, अनेक म्हणजे पुरुष पण त्याच्या पत्नीसाठी प्रार्थना करायला उपवास प्रार्थनेमध्ये. म्हणून परमेश्वर म्हणतात तुमचं कुटुंब नेहमी आशीर्वादित राहावं, म्हणजे परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुम्ही पवित्र शास्त्रातलं वचनानुसार चालण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 6 वचन जेव्हा पाहिल्यावर आपण तरी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. हालेलुया. सारा अब्रामाला धनी म्हणून त्यांच्या आज्ञेत राहिलं. म्हणजे कोणाच्या आज्ञेत? अब्रामाच्या आज्ञेत सारा राहिलं म्हणलं तर कसं राहिलं म्हणलं तर अब्राम काय आहे? साराचं धनी आहे, म्हणून पती आहे, म्हणून पतीच्या आज्ञेमध्ये सारा राहिलं. हालेलुया. आज प्रत्येक कुटुंबात परमेश्वर म्हणतात या उपवास प्रार्थनेमध्ये प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष स्वतःच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत असताना परमेश्वराने म्हटलं तुम्ही तुमचं पतीच्या आज्ञेमध्ये राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हालेलुया. कारण अब्रामाच्या आज्ञेमध्ये कोण राहिलंय तर सारा. अब्रामाच्या आज्ञेमध्ये सारा राहिलं. आपण पतीला पण कधी पण निराश करणं किंवा पतीला उलट बोलणं किंवा पतीला रागाने बोलणं
पतीला ना कुठल्याही प्रकारचे शापेचे शब्द बोलणं आहे ना, ते सर्व परमेश्वराच्या विरुद्ध आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात तुमच्या कुटुंबात आहे ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही एकमेकांच्या आज्ञेमध्ये राहून एकमेकांमध्ये तुम्ही प्रेम करा म्हटलं परमेश्वरानं. बघा, कुटुंबात राहतात. आपल्याला ना समजा आता लग्न करून पाठवलं त्या मुलीला, त्या कुटुंबात आहे ना पती असतात, त्यांच्या पतीचा आई वडील पण असतात. हालेलुया. सासू आणि सासरा. आता ना परमेश्वराची वचन की आपण आहे ना रूत पुस्तक मध्ये जेव्हा पाहतो, रूत पुस्तक 1 अध्याय 16 वचन, रूत आणि ना नहोमी, तिथं ना दोघं जण आहे ना आपल्याला दिसतात, रूत आणि नहोमी. नहोमी आहे ना रूतची सासू आहे. नहोमी कोणाचं? रूतची ना सासू आहे. बघा, सासूला ना की सून काय म्हणतात, आजच्या ना जीवनात आहे ना सून काय बोलतं तर पवित्र शास्त्र काय शिकवायला. रूत म्हणाली, कोणाला म्हणलं? सासूला. रूत म्हणाली मला सोडून जा. रूत म्हणाली मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नको. आग्रह करू नको म्हणलं म्हणजे ना मला सोडून जा म्हणून सासूला सांगायला स्पष्ट की ना मला सोडून जा म्हणून आहे ना तू आग्रह करू नको. सून काय म्हणतात की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू असं म्हणू नको. परत एकदा आपण आहे ना वचन वाचलं तर, रूत म्हणाली मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नको. आग्रह करू नको म्हणलं म्हणजे ना तू मला सोडून जा म्हणून तू म्हणून नको म्हणून म्हणाला. रूत त्यांच्या सासूला सांगितलं ना तू मला सोडून जा असं तू मला सांगू नको, आग्रह पण करू नको. कारण म्हणतात, रूत काय म्हणतात, तुम्ही जेथे जाहाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव आहे. हालेलुया. तुझा देव माझा देव, तुझा लोक माझा लोक. म्हणून आहे ना मुलीला लग्न करताना आईवडिलांनी काय दिलं हातात? पवित्र शास्त्र देऊन पाठवलेलं आहे. हालेलुया. तुझं लोकच माझं लोक, तुझा देव माझा देव, तुला सोडून जाण्याची तुम्हाला आग्रह करू नको. हालेलुया. म्हणून आहे ना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे याप्रमाणे कुटुंबात वचन राहिलं तर ते कुटुंब परमेश्वर काय म्हणतात? स्तोत्रसंहिता 128 आणि 3, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या चपल वेलासारखी होईल. हालेलुया. तेव्हा ना वचन राहिल्यावर तुझं माझ घरात तुझी स्त्री कसं राहणार आहे म्हटलं त्यांनी? सपल वेलासारखी. हालेलुया. म्हणजे पत्नी कसं राहणार? पतीला समोर कुटुंबात कसं राहणार? येशू ख्रिस्त नावामध्ये सफल झालेला फळ सारखा. हालेलुया. म्हणून म्हणतात येतो तुझ्या माझ घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या सफळ वेलासारखी होईल, तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोप्यासारखे होईल. पहा, परमेश्वराची बळी धरणारा पुरुष याप्रमाणे आशीर्वाद पावेल. परमेश्वराची बळी धरणारा पुरुष म्हणजे पुरुष काय करायला पाहिजे? पहिला कोणाला घाबरायला पाहिजे? परमेश्वराला घाबरायला पाहिजे. हालेलुया. कशाला दिलं मुलगी त्यांना? तू घाबरून तुझं बायको आशीर्वादित होण्यासाठी. हालेलुया. तुझ्या घरात आलेला, तुला लग्न करून घेतलेला तुझं बायको, तुझ्या घरात आणून घेतलेला तुझ्या सुनाला ना तू एक आशीर्वादित स्त्री सारखा पाहण्यासाठी, त्यांनी आशीर्वादित होण्यासाठी ना पतीची पण आहे ना आज कर्तव्य असतात आणि सासूचं पण आहे ना कर्तव्य असतात. हालेलुया. म्हणून इथं काय म्हणलं परमेश्वराने? पहा, परमेश्वराची बळी धरणारा पुरुष
याप्रमाणे कसं आशीर्वादित होत असतं. भय राहायला पाहिजे. तू जे काही करतो ना त्याच्यामुळे ना तुझ्या पत्नीवर, तुझ्या मुलांवर, तुझ्या कुटुंबात आहे ना एक समस्या निर्माण होऊ नये म्हणून आहे ना तू काळजी घ्यायला पाहिजे. हालेलुया. तू चांगला निर्णय घेतला तर आहे ना तुझं ना पत्नी येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित राहतात, तुझं मुलं आशीर्वादित राहतात. तू वाईट निर्णय घेतलो, पापाचा निर्णय घेतलो, तू पापामध्ये राहिलं तर मग तुझं पत्नी पण आहे ना दुःखामध्ये राहणार, तुझं मुलं पण दुःखामध्ये राहणार. म्हणून प्रत्येक पुरुषाला परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू परमेश्वराची भय धर, तेव्हा तुझं पत्नी येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित होणार, तुझं मुलं पण आशीर्वादितच होणार आहे. हालेलुया. संसार आहे ना शेवटपर्यंत आशीर्वादित राहिलं पाहिजे. आपण उपवासामध्ये आहे. प्रत्येक स्त्री प्रार्थना करायला, प्रत्येक पुरुष प्रार्थना करायला, प्रत्येकाच्या कुटुंबात आहे ना त्याची लेकरं पण प्रार्थना करायला उपवास राहून की कुटुंब आशीर्वादामध्ये राहण्यासाठी. कुटुंब आशीर्वादित राहतं, संसार आहे ना शेवटपर्यंत सक्सेस होणार. म्हणजे त्या कुटुंबात परमेश्वराची भय राहायला पाहिजे, परमेश्वरावर विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवणार आणि परमेश्वराची जेव्हा भय राहणार आहे त्या कुटुंबात येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच राहणार. म्हणून परमेश्वराने ना इथं 128 मध्ये जेव्हा आपण पाहत होतं, परमेश्वर सिंहातून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमाचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो, तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो, इस्रायला शांती असो. म्हणजे परमेश्वर काय म्हणलं, तुझा मुलांची मुलं पण. आता लग्न करून घेतलं नवरा बायको, मुलांना आशीर्वादित केलं, त्यांच्या पण मुला तुम्ही पहा, त्यांच्या पण मुलांना पाहून आशीर्वादित व्हा, तुम्ही पण आशीर्वाद करा, त्यांना पण आशीर्वादित करा. पण आहे ना लग्न परमेश्वराने ना शेवटपर्यंत एकत्र राहण्यासाठी लग्न करतात परमेश्वर. पण मधीच आहे ना तोडून एकमेकांनी वेगळं राहण्यासाठी कधी पण परमेश्वर करणार नाही. ते परमेश्वराची इच्छा तर अजिबात राहणार नाही. शेवटपर्यंत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण एकत्र राहून कुटुंब आशीर्वादित होण्यासाठी. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा उपवास प्रार्थनेमध्ये राहत असताना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे कुटुंब सर्व आशीर्वादित होण्यासाठी आपण सर्वजण डोळे बंद केलं तर प्रार्थना करू. आपण पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमानी गौरव करतो. तुझ्या कृपेच्या द्वारे प्रत्येक कुटुंब येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित राहण्यासाठी तू सहाय्य कर, महिमानी गौरव कर. म्हणून कुटुंबात शांती राहण्यासाठी, समाधान राहण्यासाठी आणि प्रेम राहण्यासाठी तू सहाय्य कर. म्हणून पती पत्नीमध्ये प्रेम राहण्यासाठी सहाय्य कर आणि लेकरांमध्ये शांती समाधान राहण्यासाठी तू सहाय्य कर. म्हणून महिमानी गौरव करतो, येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.